वाटोळं केलं तुम्ही माझ्या लेकाचं. देव कधीही माफ करणार नाही तुम्हाला. तुमचे हाल कुत्रा सुद्धा करणार नाही. हाल हाल होतील तुमचे. यांच्या विश्वासघातामुळे मनस्ताप झाला आणि मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे मी जीव दिला असं सांगा तुम्ही. ए बाळा, ए बाळा, बाबा, ताईचा फोन का नाही आला अजून? मलाही तीच काळजी वाटते रे. एक तर एवढा उशीर आलाय, सगळे जेवायचं थांबले तुमच्यासाठी. आई अगं, श्री नाही बाबा आमच्या घशाखाली घास उतरत. अरे पण एवढ्या उशिरापर्यंत कशाला थांबला? श्री, आपण खाऊन घेऊया ना थोडं. ऑलराईट. सुनीता, चल. हातपाय धुवून घ्या तुम्ही, आम्ही वाढतो. नाही, खरंच नकोय मला जेवण. ए सुनीता, असं चालणार नाही हा, जेवावंच लागेल तुला. तिच्याकडे काय बघतेस? तिचं काही चालत नाही आमच्या पुढे. हा, आणि आईजी अगं, तू का जागी आहेस अजून? नाही, असंच. पण आता झोपते मी. तुम्ही पण बोलत बसू नका. जेवा आणि झोपा. कळलं ना बेबी? हो, मी झोपायला जाणार होते. माझं जेवण झालंय ऑलरेडी. श्री, तुम्ही हात पाय धुवून घ्या. मी पण झोपते आता. हा सगळा काय प्रकार आहे? देव जाणे. हो ना, काय आहे वहिनी सगळं? मला तर धक्काच बसला. हो ना, आणि लग्नाच्या साडीतच आलेली दिसते. नक्की काहीतरी राडे झाले असणार. बापरे, पण मग आता काय? जे नकोय ते घडतंय. म्हणजे त्या पिंट्याचं लग्न या घराबाहेर ठेवायला हवं होतं, पण हे बघा. बेबी, तू आता शांत राहा. पण बिचारी नवी नवरी. हो ना, काय वाटत असेल तिला? आजच लग्न झालं आणि जान्हवीच्या आईसारखी बाई सासू असेल तर आणखीन काय होणार आहे?
पिंट्या, अरे सगळं ठीक आहे इकडे. अरे झालं काय ना, इकडे सगळे जेवायला थांबले होते, त्यामुळे मग जेवणाच्या गडबडत होतो जरा. नाही 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 नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. काही नाही सगळं ठीक आहे. हा हो, सुनीता आली ना की मी तिला फोन करायला सांगतो. ओके, तू झोप आणि आता आराम कर. हा हॅलो, हा बाबा. अहो नाही, काही काळजी करू नका, इकडे सगळं ठीक आहे. हा आम्ही आहोत ना, डोंट वरी. हा काहीतरी सोल्युशन काढू आपण यावर. तुम्ही झोपा आता. बाबा, रोहनला फोन देता? हा, सुनीता आली. हा एक मिनिट. हा हॅलो, हा रोहन, अरे तू झोपला नाहीस का अजून? बरं, जेवण झालं? हो, आमचं बी नुकतंच झालंय. नाही नाही, ताईच्या घरची माणसं लई देवासारखी आहेत रे. हो, हा हा बोल ना. कसे आहेत रे बाबा आणि पिंट्या? वाटतायत तरी बरे. बिचारा पिंट्या. जानवी आता इमोशनल नाही व्हायचं, रडायचं नाही. तूच खचलीस तर मग सुनीताला आधार कोण देईल? आपण मोठे आहोत, आपण दोघांनी त्यांना सांभाळायचं आहे, हो ना? आणि तू तर त्यांची आधारस्तंभ आहेस. बरं, झोपायचं कसं करायचं? त्याचाच विचार करत होते ऐक, तुम्ही दोघी इकडे झोपा, मी खालती हॉलमध्ये झोपतो. नाही रे श्री, घरात काहीही कोणी घरात बोलणार नाहीये, सगळ्यांना माहिती. अगं आपल्याकडे पाहुणी येते, कुठे जाईल ती? असं नाही रे, पण काहीही काळजी करू नकोस. काहीच ते दिवसांचा प्रश्न आहे, काहीतरी तोडगा काढू आपण. लग्न करून सासरी जायचं सोडून इथे कशाला आली कोणास ठाऊक. वहिनी, एवढं न कळायला दूधखुळ्या नाही होत आपण, पण आपण पडू शकत नाही ना त्यात. पण प्रश्न पडतात बाई, त्याचं काय करायचं? बोलायचं नाही. किती दिवस राहणार आहे ही? काय माहिती, मधु इथे आणि चंद्र तिथे. हिचं ना काहीतरी वेगळंच असतं. नाही तर काही वेगळंच असतं. खरं सांगू का तुम्हाला, पिंट्याचं लग्न जुळलं होतं ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. माझ्या निम्म्या वयाचा असेल तो, त्याचं सुद्धा जुळलं आणि मी घरातच आहे असं वाटत होतं. पण हा असा काहीतरी प्रकार होण्यापेक्षा ना, लग्न उशिरा झालेलं बरं. त्याच्यापेक्षा न झालेलं बरं. नाही 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 नाही, न झालेलं बरं वगैरे नाही. प्रत्येक माणसाने ना उशिरा का होईना लग्न करावंच, मुक्ती मिळते. सरे, आता तुझं घोडं मध्ये दामटू नकोस. तुमच्या सगळ्यांची लग्न झाली आहेत ना, म्हणून बोलताय असं. आता प्रश्न तुझ्या लग्नाचा नाहीये सर. मला माहिती पिंट्याच्या लग्नाचा प्रश्न आहे, पण त्याचं लग्न कमी आणि प्रॉब्लेमच जास्त वाटतंय मला. तिच्या आईला माहितीये की नाही कोणास ठाऊक. पळून जाऊन लग्न केलंय वहिनी. म्हणून त्यांनी तिला इथे आणलं असणार. याचा अर्थ जान्हवीच्या आईला काही सांगितलेलं दिसत नाहीये त्यांनी. पण कधीतरी कळेलच की ते काय लपून राहणार आहे. आणि त्यांना कळलं की आपल्याला कळेलच. कशावरून? कचा कचा भांडायला नाही का यायच्या त्या. अगो बाई, हो. म्हणजे जोपर्यंत त्या भांडायला येत नाहीत आपल्याकडे, तोपर्यंत त्यांना कळलं नाही असं समजायचं. श्री जान्हवीने मुळात त्यांच्या लग्नात पडून तिला इथे आणून त्यांच्या हातात कोलीतच दिलेलं आहे. मला काय वाटतं, आपण नव्या नवरीचा पाहुणचार करू आणि तिला पाठवून देऊ ना. हो खरंय, आता ती आली आहे ना आपल्या घरी, तर आपण आहेर करू, ओटी भरू आणि तिला परत पाठवून देऊ. नवी नवरी अशी दुसऱ्याच्या घरात येऊन राहते, बरं नाही वाटत ना ग. मेहंदी सुद्धा उतरली नसेल हातावरची अजून. लावली होती का मेहंदी? मी पाहिलीये. सरे चुप ग. अगं वहिनीला म्हणायचंय, लग्न झाला असं कोणी सासर सोडून परक्याच्या घरात येऊन राहत नाही. जाऊ दे ना, पण आता आपण कीस पाडून काही उपयोग आहे का? आता ती आली आहे ना घरात, पुढे काय होणार आहे कोणाला माहिती आहे. मला ना काही नेमकं कळत नाहीये, म्हणजे काय कारण असेल तिला इथे आणण्याचं. आणि ज्या पद्धतीने ती आलीये ना, असं वाटत नाहीये सुखासुखी आली. आणि ती सुखासुखी जाईल असंही वाटत नाही. आणि तिने आपल्याकडे राहण्याबद्दल काही नाही ग, पण जान्हवीची आई धड नाही ना, म्हणून जरा भीती वाटते.
म्हणजे आपण चांगले आहे तुम्ही काहीतरी करायला जाऊ आणि व्हायचं भलतंच. हो व्हायचं भलतंच. तरी मी कधीपासून सांगते तुम्हाला, पण माझं कोणी ऐकेल तर ना. हो ना, एक संपेपर्यंत ना पुढे काहीतरी वाढूनच ठेवलेलं असतं दुसरं. कधी कधी ना बेबी तुझं पटतं मला. जान्हवीच्या महाराष्ट्रांची संबंध नकोच, म्हणजे निदान बाळ होईपर्यंत तरी. हा लय भारी वाटते हो या कपड्यांमध्ये. ते साडी गुंडाळताना ते एकदम अडकल्यावानीच वाटत होतं मला. ताई तुम्ही दादांना बाहेर का पाठवलं? अहो मी गेले असते ना हॉलमध्ये झोपायला. काहीही प्रॉब्लेम नाहीये. आमच्यामुळे उगाच तुम्हाला त्रास ना? नाही म्हणजे आमचं लग्न आणि तुमच्या डोक्याला ताप. ताप कसला ग? तुम्ही आमचेच आहात ना? आणि मग आपल्या माणसांच्या प्रॉब्लेम मध्ये आपणच असतो की नाही? पण ताय खूप दमली आहेस की नाही? चला आता आराम करा, झोप गपचूप. चल. होय ताई मी इथे झोपते ना खाली अंथरून टाक. अगं इथे झोप की. नाही नको, उगाच मला बाई भ्या वाटते. हात बीत लागला तर किती महागात पडल. त्यापेक्षा मी इथं अंथरून टाकून झोपेन. बर ठीक आहे. अलाराम कितीचा लावायचा? तू आरामात उठ, मी 6 वाजता उठते. मग ठीक आहे, मी बी 6 वाजता उठन. आणि काय करणार? तुम्ही काय करता? अगं घरची कामं असतात की नाही? मग मी मदत करेन की. मला तुमच्यावर वजन म्हणून नाही राहायचं. सुनीता, काय असं नाही हो, पण हे तुमचं सासर आहे. तुम्ही इथे सासूरवाशी ना. उगाच तुमच्या माहेरच्या माणसांमुळं दादांच्या घरच्यांना त्रास नको. एवढा विचार इथे कुणीही करत नाही. तू सुद्धा नको करूस. झोप आता, दमली आहेस ना? आपल्या माणसांचा त्रास होतो का? चला, दमलायत ना? झोपा आता. चहा घे. प्यार. ए बाळ चहा घे. पिंट्या घे चहा घे. अरे घे ना. घे, चहा घे. तुला आवडतो ना तसा केलाय मी. घे. मला माहितीये तुझा चहा झालेला नाही, कळलं ना? अरे झाला असता तर कपबशी विसळून नसती का ठेवलीस ओट्यावर? हा, आणि चहा पावडर पण दिसत नाहीये डस्टबिन मध्ये. खरं तर तुम्ही दोघांनी चहा घेतला नाहीत मला माहिती. घे. अरे बघ तरी, तुला आवडतो ना तसा दूध आणि साखरेचा केलाय मी. बाबा निघतो मी. पाहिलं कसा गेला तो? फिरला याचं डोकं. आओ घ्या, तुम्ही घ्या चहा. घ्या ना, तुम्ही तरी घ्या ना. ओ बघा तरी, एवढा दूध साखरेचा केलेला आहे, उगीच फुकट घालवायचा का? आणि माझ्यावर राग आहे ना तुमचा, मग तो चहावर कशाला काढताय? अहो अहो
श्री, सुनीता आहे ना, काल खूप वेळ झोपायलाच तयार नव्हती. सारखं तिचं चाललं होतं, दादांना कशाला त्रास, दादांना कशाला त्रास. मग मीच म्हंटल झोप आता गुपचूप. हे पण मला खूप वाईट वाटलं रे. बिचारी बघ ना, लग्न करून आपल्या घरी आली आणि काय आलं ना तिच्या वाट्याला. हसतमुख असते सतर, पण तिलाही त्रास झाला असेलच ना रे. बिचारी सारखं चालू होतं तिचं, दादांना त्रास नको, भाऊंला त्रास कशाला. दादांना अरे मग तसंच म्हणते ना ती, काय? पप्पांना, ताईंला. आणि नाही 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 नाही, ते नाही ते नाही. मग ती मला दादा म्हणते. मानते. खरं? अरे कधीपासून? नंदेच्या नवऱ्याला काय म्हणतात रे? काय माहित, विचारलं पाहिजे नाही? मला तरी कधी रिअलाइजच नाही झालं ग. काय? हेच की ती मला भाऊ म्हणते. तुझं लक्ष कुठे असतं? जसं काय तुझ्या लक्षात आलं होतं. ए, माझ्या लक्षात आलंच होतं. मग सांगितलं का नाही? अरे त्यात काय सांगायचं. आणि ती तुला आता दादा म्हणते, मग मग काय नाही, पण मला छान वाटलं. म्हणजे हा म्हणजे मला आजवर कोणी दादा म्हटलेलं नाहीये ना. म्हणजे अमृत म्हणायचा, पण त्यानंतर कोणीच नाही. म्हणजे आपल्याला असं कोणी दादा म्हणतंय, मानतंय, हे छान वाटतं. आय एम सॉरी. कशाबद्दल? सॉरी, मला लक्षात नाही आलं रे, मला रिअलाइजच नाही झालं तू काय नाही म्हणते. नाही नाही, तसं तसं काही नाही, खरंच तसं काही नाही. मला फक्त छान वाटलं. आपल्यापेक्षा कोणीतरी लहान आपल्याला दादा म्हणतंय, मानतंय, हे छान वाटतं ना. आणि आता काय, मला कोणी भावंड नाही, त्यामुळे जरा विशेष वाटतं इतकंच. आता आहेत की तुला 2-2 बहिणी. म्हणजे एक सिमरन आणि दुसरी ही सुनीता. ओ, ही श्री, दोघी SS आहेत बघ. झालं तुझं सुरू. काय काहीतरी कनेक्शन जोडलंच पाहिजे ना. सगळ्या गोष्टी तुला जोडायच्या असतात कशा ना कशा प्रकारे. बहिणीचं नातं तूच जोडलंस. काय आहेत कुठे बहिणाबाई? बहिणाबाई इथेच होत्या, खालती गेल्या असतील, बघूया. चला. अगं हॉलमध्ये झोपला होता तो रात्री. हो, मी सुद्धा पाहिलं. लवकर आले होते ना देवपूजा करायला, तेव्हा बघितलं. त्याच्यामुळे झाडलूट पण राहिली ना. किती दिवस हे नाटक चालणार आहे कोणास ठाऊक. अरे हो वंस, फिल्टर परत बिघडला. काय? हो. अगं परवाच रिपेअर केला होता ना. बेबी 6 महिने झाले त्याला. म्हणजे सर्व्हिसिंग ड्यू असणार. आले कशी नाही हे लोक? फोन करावा लागतो त्यांना बेबी. आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय की नाही, म्हणजे त्यांचं त्यांनी नको काय यायला. बरं आता कर ना त्यांना फोन. जा कर लवकर फोन. करते. पंचायत होते ग फिल्टर हो नसला ना, की. काय मी तेच करत होते मगातपासून, पण नाहीच होतंय. अगं सुनीता, काय कर, उठ 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 तू आधी. बहिणी अगं बाई, ये लवकर इकडे. ठेव ते आधी बाजूला. काय झालं? अगं सुनीता, तू काय करतेस हे? काय नाही, लादी पुसत होते. अगं पण ही कामं तू का करतेस? त्यात काय झालं? माझ्या घरी बी मॅच करते ना. अगं पण कोणी सांगितलं तुला हे करायला? कुणी बी नाही, माझ्या मनानच केलं म्या. काय हे? बरं मी फोन करून आले. मग कशाला करतेस उगाच काम हे? अहो घरच्या सारखंच केलं ना. पण इथे पाहुणी आहेस तू. मग काय झालं? असं नको करूस बाळा. तसं काय आहे ना, मी जान्हवीताईच्या माहेरची पडते ना. अगं पण जान्हवीला पण आम्ही कधी ही कामं करू दिली नाही. पण मला सवय आहे ना. प्रश्न तो नाहीये ग. तसं काय आहे ना, ते स्वयंपाक पाणी काय मला जमत नाही. खरं सांगू का, मला ते काही आवडत बी नाही.
हे काम ना माझ्या लई आवडीचं एकदम मनानं करते मी. हा, आणि माझी मम्मी काय म्हणते माहितीये का, सुनतेने काम केलं ना, लादीवरून फडका बिडका फिरवला ना, का एकदम आशावानी चकाचक होते लादी. बघा कशी झालीये. हो झालीये खरंच मस्त. अगं पण तू नवी नवरी आहेस की नाही, नव्या नवरीनी लगेच अशी कामं करायची नसतात. अहो पण पण नाही बिन नाही, जा स्वच्छ हात धुवून ये. चहा घेतेस ना? हो घेईन की, पण बिन साखरेचा. का? जास्त साखर मला आवडत नाही. बरं जा पटकन हात पाय धुवून घे, मी चहा टाकते तोपर्यंत. हो, जा जा जा. वेडी आहे मुलगी. हो पण गरीब आहे बिचारी. कष्टाळू आणि मनमिळाऊ पण आहे. हो ना. अगं पण नव्या नवरीनं दुसऱ्याच्या घरी जाऊन अशी कामं केलेली बरी वाटतात का सांग? मूर्खपणा आहे सगळा, मूर्खपणा. काय झालं? फोन केला होता, 2 दिवसात येऊन जातो म्हणे. म्हणजे कंप्लेंट केल्यापासून 48 तासात येऊन रिपेअर करून जाणार. अरे बापरे, म्हणजे तोपर्यंत काय नळाचं पाणी प्यायचं आपण? काय झालं? अगं फिल्टर खराब झालाय. हत्तीच्या एवढंच ना?